अदृश्य शक्तीने आम्हाला साथ दिली। 22 तारखेला मतदानाची आकडेवारी तुम्हाला समजेल। या दुष्काळामध्ये वसंत बहरेल असा दावा करणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांचा डाव सोलापूरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पुरता फसलाय। मतांची आकडेवारी सोबत नसताना सुद्धा विजयाची इमले बांधून विजय आपलाच आहे अशा जोशात असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांना जयकुमार गोरे आणि भाजपच्या टीमनं पुरतं आसमान दाखवले। सोलापूरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालात भाजपच्या राजेंद्र राऊत यांना 483 तर वसंत देशमुख यांना 118 मतं मिळाली आहेत आणि राजेंद्र राऊतांनी दणदणीत विजय मिळवलाय। खरं तर सोलापुरात महायुतीचा विजय हा पक्काच मानला जात होता, पण धैर्यशील मोहिते पाटलांनी अदृश्य शक्तींचं नाव घेऊन महायुतीला हरवण्याचा मानस बोलून दाखवला। पण फक्त अदृश्य शक्तीच नाही तर सोबतच्या दृश्य शक्तींनी सुद्धा मोहिते पाटलांना आसमान दाखवले। लोकसभा आणि विधानसभेला मोहिते पाटलांची जादू चालली असली तरी त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र मोहिते पाटलांचा फुगा कसा फुटलाय, नेमकं सोलापूरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काय राजकारण घडलंय पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। निवडणूक जाहीर झाल्यापासूनच संख्याबळाच्या हिशोबानं ही जागा अगदी बिनविरोधपणे भाजपकडे जाणार असं चित्र सोलापुरात होतं। पण मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुखांना उमेदवारी देत ऐनवेळी चक्र फिरवली। त्यानंतर 4 जून पर्यंत अर्ज भरणाऱ्या तब्बल 7 जणांनी एक एक करत अर्ज मागे घेतले। आता हे चित्र समोर आल्यानंतर वसंतराव देशमुख सुद्धा अर्ज माघारी घेतील असं बोललं गेलं, पण तसं काही घडलं नाही। 4 जून नंतर मोहिते पाटील आणि वसंतराव देशमुख मतदारांच्या भेटीगाठी घेत होते। याच प्रचाराच्या दरम्यान भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊतांनी मला 550 मतं पडतील असं जाहीर विधान केलं। त्यांच्या या विधानाला दुजोरा देत राम सातपुतेंनी सुद्धा मोहिते पाटलांचा असा पराभव करा की पुन्हा त्यांची विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची हिंमत झाली नाही पाहिजे। पण यानंतर सुद्धा मोहिते पाटील देशमुखांसहित प्रचार करतच राहिले। या दरम्यान वसंतराव देशमुखांनी प्रशांत परिचारकांच्या श्रीपूरच्या पांडुरंग साखर कारखान्याला भेट दिली। ही भेट राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली गेली, कारण याच कारखान्याच्या परिसरात पंढरपूर नगरपालिकेचे काही वॉर्ड येतात। त्यातले नगरसेवक वसंत देशमुख यांच्या संपर्कात आहेत असं बोललं गेलं। एकीकडे राजेंद्र राऊत हे भाजप आणि महायुतीच्या मतदारांच्या भेटीगाठी घेत असताना दुसरीकडे मोहिते पाटलांनी मोठा डाव टाकला। त्यांनी वसंत देशमुखांना सोबत घेत होटगी मठाचे महंत काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांची भेट घेतली। सोलापूरच्या जागेसाठी निर्णायक ठरणारे लिंगायत मतदार हे कुठल्याही पक्षाचे असले तरी मठाच्या आदेशासमोर जात नाहीत असं नेहमी बोललं जातं। त्यामुळे महंतांची भेट घेऊन मोहिते पाटलांनी लिंगायत मतदारांसाठी डाव केला। याशिवाय त्यांनी आपल्या पारंपरिक मोहिते गटातनं महायुतीमध्ये गेलेल्या मतदारांना ऍक्टिव्ह केल्याच्या चर्चा झाल्या। स्थानिक आघाड्या, नाराज गट, एमआयएमचे नगरसेवक अशा जवळपास 45 मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना आपल्या बाजूला मतदान करण्यासाठी ते तयार करत असल्याचं बोललं गेलं। एकंदरीतच मोहिते पाटील हे आपलीच मतं सांभाळण्यापेक्षा भेटीगाठी आणि फोनवरच्या संपर्काच्या माध्यमातून महायुतीच्या मतदारांना गळ्याला लावण्याची फिल्डिंग करताना दिसले। पण मोहिते पाटलांनी अशी सगळी फिल्डिंग लावलेली असताना देखील आज निकालाच्या दिवशी मात्र भाजपच्या राजेंद्र राऊतांना पहिल्या पसंतीची 483 मतं तर वसंतराव देशमुखांना केवळ 118 मतं मिळाली। कुठल्याही उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची 301 मतं मिळवणं गरजेचं होतं आणि तब्बल 365 मतांच्या फरकाने विजय मिळवत राऊतांनी धैर्यशील पाटलांना आसमान दाखवले। पण या सगळ्या परिस्थितीत मग धैर्यशील पाटलांनी एवढी तयारी केली असताना सुद्धा त्यांचा फुगा कसा फुटला? तर इथं पहिली गोष्ट घडली ती म्हणजे अदृश्य शक्तींनी मोहिते पाटलांना साथच दिली नाही। धैर्यशील मोहिते पाटलांचे म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत देशमुख यांच्याकडे आधीच संख्याबळ कमी असल्यानं मतांची जुळवाजुळव करणं तितकं सोपं नव्हतं। त्यातच मोहिते पाटील ज्या अदृश्य शक्तींचा उल्लेख करत होते त्या महायुतीवर नाराज असलेल्या सांगोल्याचे शहाजी बापू पाटील, अक्कलकोटचे सिद्धाराम म्हेत्रे, पंढरपूरचे भारत भालके या व्यक्तींचा त्यात समावेश होता। पण या सगळ्यांनी महायुतीच्या बाजूनेच राहण्याचा निर्णय घेतला आणि मतं काही फुटू दिली नाहीत। दुसरीकडे प्रशांत परिचारक यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची होती। उमेदवारी न मिळाल्यानं परिचारक गट राऊतांचा गेम वाजवणार असा प्रचार मोहिते पाटील गटाकडनं करण्यात आला। पण भाजपचे एकनिष्ठ असा टॅग असणाऱ्या परिचारकांनी आता सुद्धा आपली निष्ठा पक्षाप्रती दाखवली, शांत राहून पक्षाचं काम केलं। त्यामुळे ज्या अदृश्य शक्तींवर मोहिते पाटलांची भिस्त होती ती शक्तीच ढिस्स झाली आणि सोलापूरच्या विधान परिषदेत मोहिते पाटलांचा फुगा फुटला। आता मोहिते पाटलांवर राजेंद्र राऊत भारी पडले ते मोहिते पाटलांना स्वकीयांनी दिलेल्या दग्यामुळे। एकीकडे मोहिते पाटील महायुतीतल्या नेत्यांना फोडून त्या अदृश्य शक्तीच्या भरवशावर बसलेले असताना त्यांच्याच गोटातले सगळे नेते फितूर झाले।
यामध्ये माढ्याचे आमदार अभिजित पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचा समावेश होता. या तिन्ही नेत्यांनी उघड महायुतीच्या राजेंद्र राऊतांना पाठिंबाच दिला होता. अगदी सभा सुद्धा घेतल्या होत्या. आता याचं सगळ्यात मोठं कारण काय ठरलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना परिषदेची उमेदवारी देण्याचा निर्णय. खरं तर सोलापूर विधान परिषदेसाठी पहिल्यापासूनच उत्तमराव जानकर हे त्यांचा मुलगा जीवन जानकर याच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. जीवन जानकर यांनी फॉर्म देखील भरला होता, पण त्यांना फॉर्म मागे घेण्यासाठी सांगण्यात आलं आणि वसंतराव देशमुखांना शरद पवार गटाकडनं उमेदवारी मिळाली. त्यामुळे जानकर प्रचंड नाराज झाले होते. दुसरीकडे वसंतराव देशमुख उमेदवार नको तसा नारायण पाटील, अभिजित पाटील या सगळ्यांचाच आग्रह होता. पण पक्षाने मोहिते पाटलांच्या सांगण्यावरनं देशमुखांना उमेदवारी दिली आणि या सगळ्या नाराजीचा विस्फोट झाला. त्यामुळे मोहिते पाटलांना आपल्याच पक्षातल्या नेत्यांना जोडून न घेता आल्याने त्यांचा सोलापूरच्या परिषदेत मोठा पराभव झाला. सोलापूरच्या विधान परिषदेत मोहिते पाटलांच्या पराभवासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली गोष्ट म्हणजे जयकुमार गोरे, राम सातपुते आणि राजेंद्र राऊत अशा त्रिकुटाची चाललेली जादू. खरं तर राजेंद्र राऊत यांनी विधानसभेच्या निवडणुकीत शिंदेच्या सेनेकडनं बार्शीची जागा लढवलेली, पण त्यात ते पराभूत झालेले. तिकडे माळशिरसमध्ये राम सातपुतेंचा देखील पराभव झालेला. त्यामुळे उमेदवारीसाठी या दोघांमध्ये चांगली स्पर्धा होती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजेंद्र राऊतांनी भाजपमध्ये आल्यावर आपली ताकद चांगलीच दाखवून दिलेली. दुसरीकडे राम सातपुतेंनी सुद्धा आपल्या पत्नीला निवडून आणत मोहिते पाटलांना शह दिला होता. त्यामुळे तिकीट कोणाला मिळणार याची चर्चा होती. शेवटी तिकीट हे राजेंद्र राऊतांना जाहीर झालं, पण नाराज न होता राम सातपुतेंनी सुद्धा भाजपचाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी सगळं रान पिंजून काढलं. त्यांनी अगदी माळशिरस मधली मोहिते पाटलांची मतं देखील फोडली. भाजपची सगळी ताकद राजेंद्र राऊतांच्या मागे उभी राहिली. त्यात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांना काहीही करून पराभूत करायचं हे जयकुमार गोरेंनी पक्क ठरवलेलं. त्याच दृष्टीनं अगदी आपली मतं इंटॅक्ट ठेवण्यापासून ते महाविकास आघाडीची मतं फोडण्यापर्यंत प्लॅनिंग करण्यात आलं आणि शेवटी डाव बसला, तोही जवळपास 300 पेक्षा जास्त मतांच्या फरकानं. थोडक्यात काय तर धैर्यशील मोहिते पाटलांनी अंधारात बाण चालवलेले, अदृश्य शक्तींचा हवाला देऊन महायुतीला धक्का देण्याची वातावरण निर्मिती केली, पण महायुतीनं डाव साधला. जयकुमार गोरे, राम सातपुते आणि राजेंद्र राऊत या त्रिकुटाने धैर्यशील मोहिते पाटलांना अस्मान दाखवलं आणि धैर्यशील मोहिते पाटलांचा फुगा सोलापूरच्या विधान परिषदेत फुटलेला पाहायला मिळाला. सोलापूरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.